तर एक मोठी बातमी समोर येते त्र्यंबकेश्वरमधून। इथे गिर्यारोहकांवर मधमाशांनी हल्ला केलाय। शीतकडा धबधब्याजवळ मधमाशांचा हा हल्ला झालाय। या हल्ल्यात काही गिर्यारोहक किरकोळ जखमी झाले। रविवारी सकाळी ट्रेक करताना ही दुर्घटना घडली आहे। तर मधमाशांचा हल्ला होत असतानाचे हे आपण काही दृश्य पाहतोय। त्यावेळेला या सगळ्यांना मार्गदर्शक केलं जातंय। त्र्यंबकेश्वरमधली ही दृश्य आपण पाहतोय। गिर्यारोहण करत असताना अचानक मधमाशांचं पोळ फुटलं आणि त्यानंतर हा हल्ला या लोकांवरती झालाय। अधिक माहिती घेऊयात प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं। प्रांजल, इथे मार्गदर्शन केलं जातंय, काहीही करू नका, तुम्ही हलू नका एवढं सांगितलं जातंय। हे मार्गदर्शन करणारे नेमके कोण आहेत आणि किती ट्रेकर्सवरती हा हल्ला झालाय? प्रज्ञा, आपण आजवर अनेक वेळा अशा या घटना खरं ऐकत आलेलो आहे की मधमाशांनी गिर्यारोहकांवरती हल्ला केला, त्यामध्ये अनेक जखमी देखील होतात। अशीच घटना काल त्र्यंबकेश्वर जवळील या शीतकड्यावरती घडलेली आहेत। काही गिर्यारोहक जे आहेत ते गिर्यारोहणासाठी गेलेले होते। याच वेळी मधमाशा यांच्यावरती अचानक हल्ला केला। आपण जर या व्हिडिओमध्ये बघितलं तर अनेकांनी की मधमाशा चावू नये म्हणून कोणी कानामध्ये खरं गुंजू नये यासाठी अनेकांनी कानावरती हात ठेवलेत। अनेक जण तिथे झोपून देखील गेलेले आहेत आणि हे जे गिर्यारोहकांची जे कोच होते, ज्याला आपण गाईड म्हणतो, त्यांनी खरं तर तुम्ही खाली झोपा, हालचाल करू नका असं देखील त्यांना मार्गदर्शन केलं। त्यामध्ये काही जण किरकोळ जखमी देखील झालेले आहेत। आपण जर बघितलं तर मधमाशा खरं तर हल्ला का केला, हल्ला का करतात, यामागची वेगळी कारणं हे दिली जातात। तर परफ्यूमचा वास असेल किंवा कोणी जर यामध्ये कोणी सिगारेट पित असेल किंवा जाळपोळ केला, यासोबतच मोबाईलचा फ्लॅशलाईट जरी ऑन केला तरी मधमाशा ज्या त्या स्वतःला असुरक्षित समजतात आणि त्या माणसांवरती हल्ला करतात असं सांगितलं जातं। यावेळी नक्की हल्ला का करण्यात आला हे अद्याप समजू शकले नाहीत। मात्र मधमाशांचा मोठा घोळका होता आणि त्यांनी या गिर्यारोहकांवरती हल्ला केलेला आहे। त्यामध्ये काही जण किरकोळ जखमी देखील झालेले आहेत। हा व्हिडिओ जो आहे तो सध्या सोशल मीडियामध्ये नाशिकमध्ये व्हायरल होतो। नक्कीच, तुर्तास धन्यवाद प्रांजल या संपूर्ण माहितीसाठी।